जर मी तुम्हाला आता सांगितलं की ओव्हर थिंक करू नका, तर पुढच्या 10 सेकंदामध्ये तुमचं मन नेमकं काय करेल? एक्झॅक्टली ते जास्त विचार करायला लागेल. म्हणून मी आज तुम्हाला ओव्हर थिंकिंगच्या कसल्याही प्रकारच्या टिप्स देणार नाहीये. आपण या व्हिडिओमधून आज एक्झॅक्टली हेच समजून घेणार आहोत की ओव्हर थिंकिंग थांबतच का नाही. नमस्कार, मी प्रियंका देशमुख आणि या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून रोजच्या जीवनातली जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची सायकोलॉजी आपण इथे सोप्या शब्दांमध्ये समजून घेतो. जर तुम्हालाही रोजच्या आयुष्यात पडणाऱ्या प्रश्नांचे उत्तर हे एकदम सिंपल सायकोलॉजी मध्ये समजून घ्यायचे असतील तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओला मी काही पार्ट्स मध्ये डिवाइड केलेला आहे. तर सगळ्यात पहिला पार्ट आहे तो म्हणजे आपण ओव्हर थिंकिंग थांबवूच का शकत नाही. समजा रात्रीचे 11 वाजले आहेत, तुम्ही झोपायला गेला आहात, अचानक 2 ते 3 दिवसांपूर्वी झालेला एक इव्हेंट तुमच्या माइंडमध्ये ट्रिगर होतो. जे काही कॉन्व्हर्सेशन 2 ते 3 दिवसांपूर्वी झालेलं होतं ते अचानक तुम्हाला ट्रिगर होतं आणि तुमच्या माइंडमध्ये ते लूप प्रमाणे चालत राहतं. त्या एक्झॅक्ट झालेल्या इव्हेंटला तुम्ही वेगवेगळ्या सिनारिओ नुसार विचार करायला लागता. हे असं झालं नसतं तर, मी असं बोलले असते तर, एक विचार, दुसरा विचार, मग तिसरा विचार, आणि ह्या एक्झॅक्ट प्रोसेसमध्ये कळतही नाही की कसा 1 तास झाला किंवा 2 तास झाले. हे एक्झॅक्टली असं कधी तुमच्यासोबत झालंय का? आता पार्ट नंबर 2 बघूया. पार्ट नंबर 2 म्हणजे सगळ्यात मोठी मिसअंडरस्टँडिंग. आपण सगळे एक गोष्ट मानतो की ओव्हर थिंकिंग म्हणजे खूप विचार करणं, पण माझ्या मते ओव्हर थिंकिंग म्हणजे खूप विचार न करता एकाच प्रश्नाचं वेगवेगळ्या अँगलने उत्तर शोधणं. एखादी परिस्थिती, एखादा इव्हेंट होऊन गेला आणि मन म्हणतं की आणखीन थोडा जर विचार केला तर त्याचं उत्तर मिळेल, पण प्रत्येक वेळी आपण पुन्हा त्याच ठिकाणी येतो, त्याच लूप मधनं आपलं माइंड हे ट्रॅव्हल करत असतं. आता पार्ट नंबर 3 म्हणजे या सगळ्या प्रोसेसमध्ये थांबायचं कसं. आता मी तुम्हाला 3 गोष्टी करून बघायला सांगते. सगळ्यात पहिले स्टेप नंबर 1 म्हणजे जेव्हा विचार हे सुरू होतात तेव्हा एक्झॅक्टली स्वतःला विचारा, मी आता प्रॉब्लेम सोडवत आहे की फक्त तोच प्रॉब्लेम पुन्हा जगत आहे. जर तुम्हाला या स्टेप नंबर 1 मध्ये उत्तर मिळालं की तुम्ही या जो एक्झिस्टिंग प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमचं उत्तर शोधत आहात की तोच प्रॉब्लेम पुन्हा नव्याने एखादा वेगळा अँगल देऊन एखादी वेगळी स्टोरी त्यामागे बनवून पुन्हा तोच जगत आहात, या प्रश्नाचं उत्तर शोधणं म्हणजे स्टेप नंबर 1 आहे. स्टेप नंबर 2 म्हणजे जो माइंड मध्ये थॉट येतोय त्या थॉटला बदलण्याचा प्रयत्न करू नका. त्या थॉटला एखाद्या प्रकारचं नाव द्या. एक्झाम्पल द्यायचं झालं तर हा फ्युचरचा थॉट आहे, हा भीतीशी रिलेटेड थॉट आहे. त्या पर्टिक्युलर थॉटला साधं एखादं नाव दिलं तर जो काही थॉट असतो आणि जी काही रियालिटी असते या दोघांमध्ये एक खूप मोठा डिस्टन्स क्रिएट होतो. या थॉट्सला जर आपण साध्या पद्धतीने नावं दिले तर मन आणि थॉट्स यांच्यामध्ये एक थोडं असं अंतर तयार होतं आणि एक्झॅक्टली आपल्याला त्या वेळेपुरता त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. आता स्टेप नंबर 3 म्हणजे हा माझा सगळ्यात आवडतीचा प्रश्न आहे. हा विचार जे काही माझं उद्याचं आयुष्य असेल त्या आयुष्यामध्ये काही कसल्या ना कसल्या प्रकारची व्हॅल्यू ऍड करणार आहे, किंवा आज ज्या ठिकाणी मी आहे हा आजचा विचार मला उद्याच्या आयुष्यासाठी गती देणार आहे का नाही. जर या प्रश्नाचं उत्तर यस असेल तर त्या थॉटला घेऊन पुढे जा, नो असेल तर तो थॉट तिथेच कसा थांबवायचा याबद्दल प्रयत्न करायला हवा. या सगळ्या गोष्टी एका दिवसामध्ये किंवा एक व्हिडिओ बघून चेंज होत नाहीत. या सगळ्या गोष्टी जर चेंज करायच्या असतील तर याला कन्सिस्टंटली प्रॅक्टिस करावी लागते. या थॉट्सला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्या थॉट्सला एक्नॉलेज करायचं आणि ज्या थॉट्सला आपण एक्नॉलेज करत आहोत त्या थॉट्स सोडायचे कुठे आणि पकडायचे कुठे ह्या गोष्टींचा प्रॅक्टिस करायची. एक डे टू डे लाईफ मधलं एक्झाम्पल देते. प्रत्येकाच्या लाईफमध्ये ही कधी ना कधीतरी ही गोष्ट घडलेली असते. व्हॉट्सअपवर एखादा मेसेज आला, समजा तुम्ही कुणाला तरी व्हॉट्सअपचा मेसेज केला आणि त्या मेसेजला रिप्लाय आला नाही. ज्या वेळेस त्या मेसेजला रिप्लाय आला नाही त्यावेळेस तुमचं माइंड हे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या अँगलनी स्टोरीज क्रिएट करत असतं. एक्झाम्पल द्यायचं झालं तर तो किंवा ती माझ्यावर रागवली नसेल ना, माझी यामध्ये काय चूक असेल, किंवा तो किंवा ती मला इग्नोर करतीये का, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्टोरीज आपलं माइंड हे त्या फेजमध्ये क्रिएट करत असतं. आणि ही एक्झॅक्ट सिच्युएशन प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी किंवा एकदा तरी तुमच्यापैकी सगळ्यांनी ही फेस केली असेल. पण या सगळ्यांमध्ये दुसरी शक्यता पण असू शकते. ती दुसरी शक्यता ही असू शकते की कदाचित तो समोरचा पर्सन हा बिझी असेल. ओव्हर थिंकिंग ही अनेक वेळा किंवा बहुतांश वेळा ओव्हर थिंकिंग ही जे काही इव्हेंट्स आपल्या आयुष्यात होत आहेत त्या इव्हेंट्समुळे वाढत नाही.
तर त्या इव्हेंट्सच्या आजूबाजूला आपण जे इमॅजिनेशनचं कवच तयार करतोय त्या इमॅजिनेशनमुळे ही ओव्हर थिंकिंग वाढत असते. आता एक सोपी गोष्ट करूयात. आजचा व्हिडिओ संपण्याआधी तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा. तुमच्या माइंडमध्ये जे काही थॉट्स येतात त्या थॉट्सवर तुम्ही स्वतः विश्वास ठेवता का प्रत्येक आलेला थॉट हा खराच आहे असं तुम्ही मानता? लक्षात घ्या, या दोन्ही गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. आणि जर खरंच तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की ओव्हर थिंकिंग बद्दलच नाही तर तुमचे पैशांबद्दलचे विचार हे कुठून तयार झालेत आणि एक्झॅक्टली तुमच्या आयुष्यामध्ये हे पैशांबद्दलचे विचार कुठून तयार झालेले आहेत आणि का काही लोक खूप प्रयत्न करूनही त्याच आर्थिक पॅटर्नमध्ये, त्याच मनी पॅटर्नमध्ये किंवा मनी ब्लॉकेजेस मध्ये अडकलेले असतात, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला फाइंड आउट करायच्या असतील तर मी एक फ्री मनी ब्ल्यूप्रिंट बनवलेला आहे. मनी ब्ल्यूप्रिंटची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आत्ताच जा आणि डाउनलोड करा. कारण आपण आयुष्यामध्ये बदलण्याचा प्रयत्न करतो पण बदलाची सुरुवात ही विचारापासून होत असते. आणि हो, आता ज्या काही स्टेप्स मी तुम्हाला सांगितल्या या स्टेप्स पैकी आणखीन एखादी वेगळी ट्रिक जर तुम्ही यूज करत असाल ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी तर ती नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये शेअर करा. आम्हाला ती नक्की वाचायला आवडेल. थँक्यू सो मच आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.